रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा ही पौर्णिमा आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते। प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते, पण श्रावण पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो आणि यंदाची जी श्रावण पौर्णिमा आहे तर या दिवशी तिसरा श्रावणी सोमवार देखील आहे। असा दुर्मिळ योग यावर्षी जुळून आलेला आहे। रक्षाबंधन, श्रावण पौर्णिमा आणि याच दिवशी सोमवार देखील आहे। तसा त्रिकोणी संगम या दिवशी जुळून आलेला आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील स्त्रियांनी कोणते कामे करावी तर हे आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। पौर्णिमा तिथीला स्नान दान करण्याला अतिशय महत्त्व आहे। तर यातली ही श्रावण पौर्णिमा असल्यामुळे शिवपूजनासाठी सुद्धा ही तिथी अगदी उत्तमच आहे। असं तर श्रावणातील तिसरा सोमवार देखील या दिवशी आहे। श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे वेगळंच आहे, परंतु ही पौर्णिमा विशेष मानली जाणार आहे। यंदा नारळी पौर्णिमा किंवा श्रावण पौर्णिमा ही सोमवारी 19 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे। नारळी पौर्णिमा तिथी 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3:04 सुरू होईल आणि याच दिवशी रात्री 11:55 ही तिथी समाप्त होणार आहे। त्यामुळे 19 तारखेला सोमवारी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे। ज्यांना पौर्णिमेचा उपवास करायचा आहे तर त्यांनी देखील 19 तारखेलाच उपवास करायचा आहे। या दिवशी काही करायला जमलं नाही तरी चालेल, परंतु सत्यनारायण करायला विसरू नका, कारण की श्रावण महिना आहे त्यामध्ये पौर्णिमा आहे। त्यामुळे याचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे, कारण की आपण पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो, तर त्यातल्या त्या श्रावणामध्ये सुद्धा सत्यनारायण पूजा केली जाते। त्यामुळे आपल्याला श्रावण पौर्णिमेच्या दिवशी हा योग एकत्र आला असल्याने या दिवशी सत्यनारायण पूजा करायला सफल ठरेल। त्यासाठी श्रावण महिना हा अगदी पवित्र असल्याने या महिन्यात सत्यनारायणाची पूजा केली जाते। त्यासोबतच वास्तुशांती, देवप्रतिष्ठापना हे सर्व विधी आपण करू शकतो। त्यातल्या त्यात श्रावण सोमवारी किंवा श्रावण पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करणं अवश्य आहे। तर सत्यनारायण पूजा कोणत्याही उत्सवापुरती मर्यादित नसून पौर्णिमेचा दिवस हा या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो। पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजा करू शकता किंवा तुम्ही ब्राह्मणांना बोलावून सुद्धा त्यांच्याद्वारे त्यांच्या हस्ते सुद्धा सत्यनारायण पूजा करून घेऊ शकता। शक्यतो गुरुजींकडून सत्यनारायण पूजा करून घेतली तरी देखील चालेल, ते देखील उत्तम ठरेल। सत्यनारायण पूजा केल्यामुळे घरामध्ये सुखशांती नांदते, धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही, धनधान्य पुरते। आपण हल्ली धार्मिक कार्य व्हावे, मुलांसाठी चांगले संस्कार व्हावे, कुटुंबाची भरभराट व्हावी यासाठी सत्यनारायण पूजा किंवा कोणताही धार्मिक पूजा करण्यासाठी मुहूर्त शोधत असतो। तर पौर्णिमेचा दिवस, श्रावण पौर्णिमेचा दिवस हा त्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही सत्यनारायण अवश्य करा। हे व्रत दुःख शोक याचा नाश करणारं असून धनधान्य यांची समृद्धी करणारं आहे, तसेच सौभाग्य व संतती देणारं देखील आहे। सर्व कार्यामध्ये विजय करणारं असं हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन प्रदोष काळी म्हणजेच सूर्यास्तानंतर 2 तास सत्यनारायण पूजा करायचे असते। तर हा विधी केल्यामुळे घरामध्ये सुखशांती नांदते, धनधान्य पुरते, घरामध्ये आर्थिक स्थिती सुधारते। तर ही पूजा पती पत्नी जोडप्याने किंवा पुरुषांनी मुलांनी केली तरी पण चालते। ही पूजा वर्षभरातील कोणत्याही दिवशी तसेच कोणत्याही वेळी करता येते, परंतु पौर्णिमा, संक्रांत, श्रावण आणि अधिक महिना हे दिवस पूजेसाठी विशेष असल्याचं मानलं जातं। तर यानंतर येणाऱ्या श्रावण पौर्णिमेच्या म्हणजे सोमवारच्या 19 ऑगस्टला तुम्ही श्रावण पौर्णिमा, सोमवार आणि रक्षाबंधन हे सर्व एकत्रित असल्याने या दिवशी तुम्ही सत्यनारायण घालायचं असेल तर यासारखा दिवस तुम्हाला परत मिळणार नाही। त्याशिवाय या दिवशी श्रावण पौर्णिमेला आपल्याला कुलदेवतेची सुद्धा सेवा करायची आहे। माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन। तर ही माता लक्ष्मीला सर्वात जास्त आवडती सेवा आहे। जरी या दिवशी तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही कुंकुमार्चन करायला विसरू नका। ही लक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा आहे। तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर लक्ष्मीचा फोटो असेल, टाक असेल, मूर्ती असेल तर त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। कुंकुमार्चन करताना तुम्हाला श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे। 16 वेळा श्रीसूक्तम पठण करत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन केलेलं कुंकू हे अत्यंत प्रभावी असतं। आपण सेवा केलेली
असते, त्यामुळे त्या कुंकवामध्ये भरपूर ताकद सकारात्मकता आलेली असते। त्यामुळे तुम्ही कोणत्याही चांगल्या कार्याला जात असताना तुम्ही हे कुंकू कपाळी लावू शकता। हे कुंकू बाहेर कोणालाही न देता फक्त आपल्या घरातील व्यक्तींनीच वापरायचं आहे, बाहेर कोणालाही द्यायचं नाही। घरातील मुली असतील तर त्यांना देखील तुम्ही हे लावू शकता। तसेच घरातील कुलस्त्रीने दररोज हे कुंकू लावलं तरी देखील उत्तम आहे। तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणार असाल तर श्रीयंत्राच्या भोवती तुम्हाला कमलगट्ट्याची माळ अवश्य ठेवायची आहे। कमळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि आपण लक्ष्मीला कमळ दररोज वाहू शकत नाही, त्यामुळे कमळगट्ट्याची माळ आपण जर त्या ठिकाणी ठेवली तर आपल्याला ही 108 मण्यांची माळ असते। त्यामुळे जर आपण श्रीयंत्राभोवती ही ठेवली तर आपल्याला 108 कमळे श्रीयंत्रावरती वाहिल्याचं शुभ फळ मिळत असतं। त्यामुळे तुमच्याकडे 108 मण्याची कमळगट्ट्याची माळ असेल तर ती मात्र तुम्ही अवश्य ठेवा। तर कुंकुमार्चन करण्यासाठी या दिवशी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ ठेवून आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचे। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचंही पठण करायचं आहे, कारण की माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा जास्त प्रिय आहे। ज्या घरात विष्णूची सेवा केली जाते त्या घरात लक्ष्मी अखंड वास करते। लक्ष्मी आपल्या घरात यावी, तिने आपल्या घरात चिरंतर वास करावा असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला या शुभ दिवशी काही छोटे छोटे उपाय केले तर त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच मिळेल। त्यामुळे या दिवशी तुम्ही बालाजी महाराजांची सुद्धा सेवा करू शकता। या दिवशी तुम्ही सायंकाळी किंवा सकाळी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता, श्री सूक्तम म्हणू शकता, विष्णू सहस्त्रनाम याचं पठण करू शकता किंवा महालक्ष्मीच्या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करू शकता। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान विष्णूंच्या अत्यंत प्रभावी मंत्राचा देखील तुम्ही या दिवशी जप करू शकता। तुमच्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा तुम्ही या दिवशी नक्की करावं। तर या दिवशी आपण कुलदेवतेची किंवा अन्नपूर्णा मातेची देखील सेवा करायची असते। श्रावण सोमवार आहे आणि श्रावण पौर्णिमा देखील आहे। श्रावण सोमवारचं व्रत किंवा उपवास आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा अखंड सौभाग्यासाठी करत असतो, तर त्यासाठी आपल्याला भगवान शिवांची या दिवशी पूजा करायची आहे। परंतु भगवान शिवांच्या पूजेसोबत माता पार्वतीची देखील पूजा केली जाते आणि आपल्या घरामध्ये जी अन्नपूर्णा माता आहे तर ते पार्वतीचंच एक रूप आहे। तर प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा माता असते। तर अशा या शुभ दिवशी म्हणजे हा जो दुर्मिळ योग जुळून आलेला आहे या दिवशी आपल्याला माता अन्नपूर्णेची देखील सेवा करायची आहे। माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे। मूठ धान्य घेऊन मूर्तीच्या खांद्यापर्यंत येईल इतपत आपल्याला धान्य वाहायचं आहे। धान्य वाहत असताना अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यच सिद्ध भिक्षांदेहीच पार्वती या अन्नपूर्णा मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे। हे धान्य किती वाहिले किंवा कसं वाहिलं याचा आपल्याला मोजमाप करायचं नाही। जोपर्यंत मूर्तीच्या खांद्यापर्यंत धान्य येत नाही तोपर्यंत हे धान्य आपल्याला वाहायचं आहे। त्यानंतर आपण दिवसभर अशीच मूर्ती त्या धान्यामध्ये ठेवू शकतो। संध्याकाळी तुम्ही हे धान्य काढून घेऊ शकता आणि हे धान्य आपल्या धान्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे। त्यातलं थोडंसं धान्य तुम्ही पक्ष्याला देखील खावला घालू शकता। असं केल्याने आपल्या घरातील जे धनधान्य आहे तर त्यामध्ये वृद्धी होते। धनधान्य हे जास्तीत वाढत जातं। घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही। घरात केलेलं अन्न हे रुचकर होतं व घरातील अन्न खाऊन सगळ्यांची तृप्ती होते। तर यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद प्रत्येक गृहिणीवर असायलाच हवा, तरच ते घर हे घर असेल। तर त्यासाठी प्रत्येक गृहिणीने या शुभ प्रसंगी अन्नपूर्णा मातेची पूजा अवश्य करा। यासोबतच आपलं जे किचन आहे त्यामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो, त्यासाठी अन्नपूर्णा मातेला समर्पित या दिवशी आपल्याला आपल्या किचनची संपूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे। अगदी किचन आपल्याला लकलकीत करायचं आहे। गॅस, स्टोव किंवा किचन कट्टा स्वच्छ करून घेऊन आपल्याला किचनच्या भिंतीवरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। त्यानंतर त्या स्वस्तिकची देखील हळदी, कुंकू, अक्षदा, पुष्प वाहून पूजा करायची। त्यानंतर आपल्या गॅस स्टोवची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे। गॅस स्टोवला देखील हळदी कुंकू व्हायचं आहे, पुष्प अक्षदा व्हायचं आहे। अशी अग्निदेवतेची पूजा करून त्यानंतर आपल्याला जलदेवतेची देखील पूजा करायचं आहे। ज्या ठिकाणी आपण आपलं पाणी ठेवतो तर त्या पाणी ठेवणारं जे काही भांडं असेल त्या भांड्याची देखील पूजा करून जलदेवतेची पूजा करायचं आहे। आपण किचनमध्ये आपल्या स्टोवच्या अगदी जवळ आपण जी पाण्याची भांडी आहे तर ती ठेवू नये, कारण की अग्नी आणि जल हे एकत्रित ठेवलं जात नाही। त्यासाठी तुम्ही जल
टेबल हे आपल्या स्टोवपासून थोडंसं दूर ठेवा। त्यानंतर आपल्या किचनमध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे। हा दिवा आपण अन्नपूर्णा मातेला समर्पित लावणार आहोत। तर यासाठी छोटीशी रांगोळी काढून त्यावरती तुम्ही दिवा लावू शकता। दिव्याचं तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे करावं। दिव्याला हळदी कुंकू अक्षदा पुष्प व्हायचं आहे। त्यानंतर दिव्याला देखील धूप ओवाळून घ्यायचे। अशा प्रकारे तुम्हाला या दिवशी अन्नपूर्णा मातेला एक दिवा समर्पित लावायचा आहे। तुम्ही सकाळी सूर्योदयानंतर 2 तासामध्ये लावू शकता किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर 2 तासामध्ये हा दिवा लावू शकता। गोमूत्र हे माता लक्ष्मीला आणि कुलदेवतेला देखील अत्यंत प्रिय असल्याने या दिवशी तुम्हाला गोमूत्र घेऊन ते एखाद्या फुलाच्या किंवा लिंबाच्या ढाळाच्या मदतीने संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। असं केल्याने माता लक्ष्मी तर घरामध्ये प्रसन्न होते, यासोबतच घरातील वास्तुदोष किंवा घरामध्ये असणारी नकारात्मकता, इतर कोणतेही दोष हे पूर्णपणे नष्ट होतात। त्यासाठी आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे। यासोबतच पुसायच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, हळद, खडे मीठ टाकून आपण या पाण्याने आपली फरशी पुसून घ्यायची आहे। या दिवशी तुम्हाला तुमचं घर हे पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे, कारण की पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांच्या पूजेसाठी समर्पित असते। या दिवशी आपलं घर हे स्वच्छ असायला हवं, कारण की जिथे स्वच्छता असते तर अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही वास करते। त्यासाठी आपलं घर हे अत्यंत स्वच्छ असायला हवं। यासाठी घरामध्ये आधी तुम्ही स्वच्छता करा आणि मग जास्तीत जास्त सेवा करा। या दिवशी तुम्हाला कलश स्थापना करायची असेल तर तुम्ही पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ आहे, यामुळे तुम्ही कलश स्थापना करू शकता। कलशाखालील तांदूळ बदलू शकता। अन्नपूर्णा मातेच्या खालील जे तांदूळ असतात ते तांदूळ देखील तुम्ही बदलू शकता। श्रावण पौर्णिमेचा उपवास करत असाल तर हा उपवास, सत्यनारायणाची कथा आणि लक्ष्मी देवीची पूजा आपल्याला 19 ऑगस्टला सोमवारी 3ऱ्या श्रावणी सोमवारीच करायची आहे, कारण की या दिवशी पौर्णिमा ही तिथी संपूर्ण दिवस व रात्रभर आहे। पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबत भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते आणि भगवान विष्णूंची पूजा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा तुळशीची पूजा पूर्ण होते। भगवान विष्णू हे तुळशीशिवाय अन्नग्रहण सुद्धा करत नाहीत, नैवेद्य सुद्धा स्वीकारत नाहीत। त्यासाठी या दिवशी तुळशीची पूजा आवर्जून करावी। आपल्या दारासमोर जेव्हा तुळस असते तेव्हा आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता प्रवेश करत नाही किंवा कोणतीही येणारी बाधा ही तुळस स्वतःवर घेत असते आणि आपल्या घराचं, कुळाचं संरक्षण करत असते। त्यासाठी दारामध्ये तुळस अवश्य असावी। घरातील कुल स्त्रीने तुळशीला दररोज पाणी घालावे, त्यानंतर तुळशीची पूजा करावी। तर या दिवशी तुम्हाला सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा करायची आहे। तुळशी समोर तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा लावला तरी देखील चालेल, परंतु सकाळ संध्याकाळ आपण तुळशीची पूजा करायला विसरायचे नाही, की जिला हरिप्रिया, विष्णुप्रिया म्हटलं जातं आणि तिच्या पूजेशिवाय पौर्णिमेची पूजा सफल होत नाही। त्यासाठी तुळशीची पूजा ही आवर्जून करावी। पौर्णिमेच्या दिवशी चंद्रपूजा करण्यालाही तेवढंच महत्त्व आहे। तर या दिवशी आपल्याला चंद्राची पूजा आवर्जून करायची आहे। त्यासाठी चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे। अर्घ्य देत असताना तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे। अगदी 2 चमचे टाकलं तरी देखील चालेल। 2 चमचे कच्चं दूध, हळदी, कुंकू, अक्षता आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत। अक्षता, पांढऱ्या अक्षता टाकायच्या आहेत आणि ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करत हे अर्घ्य आपल्याला चंद्राला द्यायचं आहे। हे पाणी चंद्राला द्यायचं आहे। त्यानंतर चंद्राची देखील हळदी, कुंकू, धूप, दीप दाखवून पूजा करायची आहे। चंद्रपूजेमुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो, कारण की माता लक्ष्मीच्या पूजेसोबत पौर्णिमेच्या दिवशी चंद्रपूजेलाही तेवढंच महत्त्व आहे। तसेच या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। हळद ही विष्णूला अत्यंत प्रिय आहे। तसेच आपला मुख्य दरवाजा जर स्वच्छ आणि सुशोभित असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करेल। हळदीचं लेपन केल्यामुळे बाहेरून येणारी कोणतीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत नाही। आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। हळदीचं लेपन केल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते। त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी अशा शुभ दिवशी केल्या तर त्याचं आपल्याला चांगलं परिणाम बघायला मिळतात। तर या दिवशी तुम्ही सुद्धा हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र मिसळून तुम्ही हळदीचं लेपन उंबरठ्यावरती नक्कीच करा आणि त्यावरती छानशी रांगोळी काढून स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं देखील काढायला विसरू नका आणि उंबरठ्याची विधिवत पूजा करा। हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून, धूप, दीप दाखवून अशा प्रकारे तुम्ही या दिवशी उंबरठ्याची पूजा करू शकता। याशिवाय उंबरठ्याच्या बाहेर एक तुम्ही लक्ष्मी कलश देखील ठेवायचा आहे। पाण्याने भरलेला तांब्या घेऊन त्यामध्ये हळदी, कुंकू, 2-3 फुले टाकायची आणि असा हा कलश आपण
लक्ष्मीच्या स्वागतासाठी दरवाजा बाहेर ठेवायचा आहे। यासोबतच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलांचं शक्य झालं तर नक्कीच तोरण लावा, कारण की पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानाचं तोरण असेल तर अशा घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते, कारण की आंब्याची पानं ही लक्ष्मीला आकर्षित करतात। त्यासाठी मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानाचं तोरण अवश्य लावलं जातं। तर बघा, यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह ओल्या कुंकवाने काढायचं आहे। ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढल्याने घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो। त्यासोबतच हे स्वस्तिक चिन्ह आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येऊ देत नाही। त्यासाठी अशा प्रकारे स्वस्तिक हे चिन्ह तुम्ही काढू शकता। तुम्ही कितीही शुभ लाभ स्वस्तिक अशी चिन्ह जरी मुख्य दरवाजावर चिटकवली तरी देखील ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे ज्या सकारात्मकतेचा संचार होतो, जी एक आपल्या इकडे संरक्षण कवच जे तयार होतं, ते तुम्ही जेव्हा एखादी स्वस्तिक हे चिन्ह आणून चिटकवलं किंवा शुभलाभ हे आणून चिटकवलं तर त्याचा तेवढा परिणाम आपल्याला दिसून येत नाही। स्वस्तिक ह्या चिन्हाची पूजा देखील आपल्याला करायची। हळदी कुंकू पुष्प व्हायचं, अक्षता व्हायच्या, धूप दीप दाखवून या दिवशी आपल्याला स्वस्तिक ह्या चिन्हाची देखील पूजा करायची आहे। अशी काही छोटी मोठी कामे केली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्याकडून तुम्हा सर्वांना श्रावण पौर्णिमेच्या, रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। या दिवशी तिसरा श्रावणी सोमवार देखील आहे आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ ही मूग आहे। तर मूग शिवामूठ तुम्ही शिवलिंगावरती व्हायची आहे। याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्कीच पाहू शकता। जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा। धन्यवाद।